मंडळी देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यापैकी पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. समोर आलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळालंय. या ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे तमिळनाडूत मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाचा देखील धुव्वा उडालाय. तर अभिनेता विजय थलपतीच्या के पक्षानं आपल्या पहिल्याच निवडणुकीत बहुमताच्या दिशेनं वाटचाल केली आहे. 234 पैकी 105 जागांवर सध्या के पक्ष आघाडीवर आहे. थोडक्यात तमिळनाडूत थलपतीचा करिश्मा जोरदार चालला असून निवडणूक निकालात त्याचा पक्ष सर्वात मोठा पक्ष बनलाय. मंडळी, महाराष्ट्रात एखादा अभिनेता मुख्यमंत्री होऊ शकतो का असा प्रश्न विचारला तर नाही असंच उत्तर मिळेल. पण तमिळनाडूत या गोष्टी अपवाद आहेत. इथल्या चित्रपटातले हिरो हे जनतेच्या खऱ्या आयुष्यातही हिरो बनताना दिसतात. जी रामचंद्रन आणि जयललिता हे तमिळनाडूतील अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते होते. पुढे ते मुख्यमंत्रीही बनले. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांनीही राजकारणात आपलं नशीब आजमावलं, पण ते अपयशी ठरले. आता जवळपास 35 वर्षांनंतर एक अभिनेता तमिळनाडूच्या राजकारणात मोठी झेप घेण्यात यशस्वी ठरलाय. पण थलपती विजयनं तमिळनाडूचं राजकारण कसं फिरवलं? एक्झिट पोलचे सर्व अंदाज मोडीत काढत के पक्ष गेम चेंजर का ठरला? त्या संदर्भातील 4 कारणांची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, अभिनेता विजयच्या राजकारणातील यशामागचं पहिलं कारण म्हणजे तो द्रविडोत्तर चळवळीचा चेहरा बनला. म्हणजेच काय तर महाराष्ट्रात जसं मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्ष निर्माण झाला आणि पुढे शिवसेनेत फूट पडून त्याच मुद्द्याच्या आधारे मनसेचा जन्म झाला, तसंच काहीसं तमिळनाडूच्या राजकारणात घडलेलं आहे. द्रविडी अस्मितेच्या जन आंदोलनातून के पक्ष उदयास आला. करुणानिधी यांच्याकडे या पक्षाचं नेतृत्व होतं. आता त्यांचा मुलगा के स्टॅलिन चा प्रमुख आहे. पण 1972 मध्ये करुणानिधी यांच्या नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे अभिनेते MGR यांनी AIADMK हा वेगळा पक्ष स्थापन केला. पुढे MGR मुख्यमंत्री झाले आणि जयललिता देखील याच पक्षाकडून मुख्यमंत्री राहिल्या होत्या. मंडळी, याच दोन पक्षांची आजवर तमिळनाडूत आलटून पालटून सत्ता राहिली. दरम्यान AIADMK पक्षाच्या जोडीला भाजप पक्षही आला. त्यांची युती झाली. मात्र तरीही यावेळी थलपती विजयनं सर्वांना जोरदार धक्का दिलाय. मंडळी, द्रविडी चळवळीतून उदयास आलेली तत्व तमिळनाडू सरकारांच्या धोरणांमध्ये आजवर समाविष्ट झाली होती. त्यातून द्रविडी ओळख जपली गेलेली आहे. पण आजच्या तमिळ तरुणांमध्ये एक नवी अस्वस्थता होती. द्रविड राजकारण यशस्वी झालं, पण पुढे काय? आपण त्याच पक्षांची आणखी किती काळ निवड करत राहणार? ओळखीची लढाई जिंकली आहे, पण नोकऱ्या कुठे आहेत? राजकारणातला भ्रष्टाचार का वाढतोय? सरकारी धोरणांमध्ये सामाजिक न्याय स्पष्ट दिसतोय, पण प्रत्यक्षात का दिसून येत नाहीये? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले होते आणि त्यामुळेच थलपती विजयनं एक वेगळी भूमिका घेत 2 वर्षांपूर्वी के पक्षाची स्थापना केली. तो कोणत्याही राजकीय वारशाचा भाग नाहीये. तो द्रविड अस्मिता, धर्म किंवा जातीचं राजकारण करत नाही. त्याचं लक्ष फक्त सुशासन, भ्रष्टाचार आणि तरुणांसाठीच्या संधीवर असेल. ते त्यानं आधी स्पष्ट केलं. द्रविडी अस्मिता आणि त्यासाठीचा भूतकाळातील संघर्ष याचा आदर केला जाईल, पण आता आपण त्यापुढे जाऊयात, हे त्यानं तमिळ जनतेला पटवून सांगितलं. त्यामुळे अभिनेता विजय हा त्याच्या राजकीय ध्येयाबाबत इतरांपेक्षा अधिक गंभीर असल्याचं लोकांना जाणवलं. याशिवाय दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे 1990च्या दशकापासून एक स्टार असलेल्या विजयनं आपल्या आजवरच्या बहुतेक चित्रपटांमधून व्यवस्थेविरुद्धचा लढा साकारलाय, ज्याचा खोलवर परिणाम इथल्या जनतेवर झालेला आहे. म्हणूनच तमिळनाडूच्या राजकारणात चित्रपट एक महत्त्वाचं माध्यम ठरतात. यावेळी देखील विजयनं एक चाल खेळली. मंडळी, कोणत्याही नेत्याला आपला संदेश किंवा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असंख्य सभा घ्याव्या लागतात, पण एखाद्या अभिनेत्याला हे करण्यासाठी फक्त एका चित्रपटाची गरज असते. त्यासाठी विजयनं तमिळनाडूतील निवडणुकीपूर्वी जाहीर केलं की जननायकन अर्थात जननायक हा त्याच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असेल. त्यावर तमिळ जनता अपेक्षेप्रमाणे भावुक झाली. यंदाच्या जानेवारी महिन्यात म्हणजेच निवडणुकीच्या 3 महिने आधी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. तो चित्रपट विजयच्या राजकीय पदार्पणासाठीची पार्श्वभूमी तयार करणारा होता. त्यामुळे या चित्रपटाची मोठी क्रेज संपूर्ण तमिळनाडूत पाहायला मिळत होती. पण घडलं सगळं उलटच. सेन्सॉर बोर्डाचे कामकाज केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यानं विजयचा जननायक चित्रपट कायदेशीर कचाट्यात अडकला. चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यातील कायदेशीर लढाई सुरू झाली.
त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. पण हा केवळ चित्रपटाचा मुद्दा ठरला नाही, तर तो निवडणुकीतील एक मोठा मुद्दा बनला. त्यामुळे देखील लोकांनी थलपती विजयला पसंती दिली. मंडळी, अभिनेता विजय या निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे त्याने निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या घोषणा आणि दिलेली मोठी आश्वासनं. त्याने तामिळनाडूतील लाडक्या बहिणींना दरमहा 2,500 रुपये देण्याचं आश्वासन दिलं. तसेच वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 LPG सिलेंडर मोफत देण्याची घोषणा सुद्धा केली. मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि रेशमी साड्या दान करण्याचं वचन दिलं. याशिवाय 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 15,000 रुपयांची शैक्षणिक मदत देण्याची घोषणा केली. महिलांसाठी मोफत बस प्रवास, ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग व्यक्तींसाठी दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन योजना, 200 युनिट पर्यंत मोफत वीज, मूलभूत सुविधांची पूर्तता अशा काही महत्त्वाच्या घोषणांमुळे विजयची या निवडणुकीत जादू चालली. तर मंडळी, तमिळनाडूच्या राजकारणात एक अभिनेता ते नेता हा प्रवास काहींनी यशस्वीरित्या केला. आता त्यात थलपती विजयची देखील भर पडली आहे. पण मग रजनीकांत आणि कमल हसन यांच्यासारखे अभिनेते तमिळ राजकारणात यशस्वी का होऊ शकले नाही? तर त्याचीही काही कारणं आहेत आणि हीच कारणं विजयच्या यशामागे महत्त्वाची ठरली. तर अगदी थोडक्यात सांगते की 2017 मध्ये जेव्हा रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याबद्दल चर्चा केली, तेव्हा त्यांच्या फॅन्स क्लबनं रजनी मक्कल मंदरम नावाची राजकीय संघटना स्थापन केली. ही संघटना राजकीय प्रवेशाची तयारी म्हणून स्थापन करण्यात आली होती. लोकांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून या संघटनेकडे पाहिलं जाऊ लागलं. पण रजनीकांत यांनी अध्यात्म, राष्ट्रवाद अशाच विषयांवर बोलायला सुरुवात केली. पण तमिळनाडूमध्ये राष्ट्रवाद हा शब्द लोकांना भाजप किंवा काँग्रेस या पक्षांची आठवण करून देतो. हा शब्द उत्तर भारतीय राजकारणाची ओळख आहे असा तमिळ जनतेचा समज आहे. त्यामुळे शेवटी रजनीकांत यांना राजकारणातून युटर्न घ्यावा लागला. याशिवाय अभिनेता कमल हसन यांनी देखील 2018 मध्ये मक्कल निधी मय्यम या नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. तमिळ जनतेसाठी त्यांच्याकडे भन्नाट कल्पना होत्या, पण त्याला सामाजिक आधार नव्हता. तळागाळात त्यांचं कोणतंही राजकीय अस्तित्व नव्हतं. त्यामुळे त्यांना देखील जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पण तरीही सध्या ते राजकारणात सक्रिय असून स्टॅलिन यांच्या DMK पक्षासोबत त्यांची युती आहे. ही युती केल्यामुळे DMKच्या कोट्यातून कमल हसन मागील वर्षी राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी DMK पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. दरम्यान रजनीकांत आणि कमल हसन यांच्यापेक्षा जनतेचा खरा चेहरा म्हणून अभिनेता विजय पुढे आलाय. राजकारणात गंभीर विचारांसोबत तो खंबीरपणे उभा राहिला. पक्षाची स्थापना झाल्यापासून तो प्रचार प्रसारासाठी तळागाळातील लोकांमध्ये पोहोचला. बदल घडवण्यासाठी त्यानं लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आणि म्हणूनच तमिळ जनतेनं त्याला आपला नेता म्हणून स्वीकारलं. बाकी या 4 कारणांव्यतिरिक्त तुम्हाला अशी कोणती कारणं वाटतात ज्यामुळे तमिळनाडूत थलपती विजयचा जलवा बघायला मिळाला? यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.